सकाळी या, वॉकिंग करा, रनिंग करा, जिम लावा, काहीही करा, उपास करा, तापास करा, पण फिट राहा. जर आज तुम्ही फिट नाही राहिले तर येणारा काळ तुम्हाला दुःखाचा 100% येणार आहे. नमस्कार मंडळी, चला उठा, सकाळी सकाळी व्यायाम करा, एक्सरसाइज करा, वॉकिंग करा आणि फिट राहा. आज एक सल्ला देऊ शकतो मी, कारण की मी स्वतः अनफिट आहे. फिट व्हायसाठी प्रयत्न चालू आहेत, हुरले हळूहळू. आता दुसरा दिवस आहे, सकाळी काही येणार नव्हतो पण आलो. काल पहिला दिवस होता म्हणून 5 वाजता उठलो, एकदम हरिकरावासारखं. आज दुसरा दिवस आहे, उठणार नव्हतो पण तरी आलो. म्हटलं नाही, रुटीन तुटला नाही पाहिजेत. 2 दिवस झाले, म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे. आलो मी. कसंही या, पण या, तुमचा रुटीन तोडू नका. व्यवस्था असेल नसेल तरी तुम्ही तुमचे कामं करत राहा. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे, नाही तर मी रनिंगला चाललो, वॉकिंगला चाललो, त्या ट्रॅकसूट पाहिजे, बूट पाहिजेत, एवढा लसूण पाहिजेत, याच्या भानगडीत काही पडू नका. असलं तर ठीक, नसलं तर त्याच्यापेक्षा ठीक. कंटिन्यू चाला, फिट राहा. पण आज मी अशा ठिकाणी आलो, तुम्ही पाहून घेऊ. आता सकाळचे 7 वाजले, काही खरं नाही. सूर्य अजून काही निघला नाही. तुम्हाला सूर्य मला दाखवणंही नाही, कारण सूर्य 8, 8:30, 9 वाजता निघते. जर इकडे जर मी एवढा टाईम राहिलो तर माझ्या घरी बजेट बसीन. घरी लेकरं वाकरं वाट पाहतात. चला, तुम्हाला आज नवीन गोष्ट दाखवतो. मी एक व्हिडिओ काढला होता, आज शिकार करणार त्या टेकडीवर. आज आमचे जो मित्र तिथं आलेले आहेत, तुम्हाला आज त्याची भेट करून देतो मी. चला, तेव्हा ते टेकडी आहे, ते तिथे ह्यात आपले. चला, हाच तो गड्डा. आपण एक व्हिडिओ काढला तर आज शिकार करणार, पण त्या भक्षात काही सापडलं नाही आपल्याला. हे इकडे आमचे आदर्श सुनील भाऊ मोरे एक्सरसाइज करताना, त्यांच्याकडून आपण आज महत्त्वाचा सल्ला ऐकून घेऊ, काय सांगतात ते जीवनाबद्दल. कसं आहे वातावरण? एकदम फ्रेश आहे मित्र. आता आम्ही टेकडीवर आलो. या टेकडीची हाईट जमिनीपासून 15-20 फुटावर आहे. इकडे आमचे मोरे एक्सरसाइज करू राहिले सकाळी सकाळी. फिट राहा म्हणतात ते. सूर्य काही निघला नाही, तो निघीन 8-9 वाजता. तोपर्यंत गाडीत झोपा काय आम्ही ना. ठीक आहे, हा विषयाकडे. सकाळी या, वॉकिंग करा, रनिंग करा, जिम लावा, काहीही करा, उपास करा, तापास करा, पण फिट राहा. जर आज तुम्ही फिट नाही राहिले तर येणारा काळ तुम्हाला दुःखाचा 100% येणार आहे. 2 दिवसात मी सल्ला द्यायला शिकलो. हे बी लय मोठा विषय झाला आजकाल माझ्यासाठी. तुम्ही योगासन बी करू शकता. योगासन सारखा बेस्ट व्यायाम नाही. कोणत्याही वयात करू शकता, लहान असो, मोठा असो, मध्यम असो, की आता लंब तयार असो, कधीही तुम्ही करू शकता योगासन. मस्त स्ट्रेचिंग होते, रिलॅक्स माइंड वाटते. करा, काहीही करा. 7:40 झाले भाऊ. आता सूर्य निघला पासल्या पायरी, पण ठीक आहे, निघणं महत्त्वाचं आहे. तो कधीही निघो, तसं उठणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कधी उठा आणि तुमच्या कामाला लागा. सूर्य कधी थकत नाही, पृथ्वी कधी थकत नाही. मग आपण कशाला थकता? जर आपण थकलो तर 100% गेलो. थक्याचं नाही म्हणजे थकला तर आराम करून पुन्हा उठा. असं लटका लागते गड्या. तुम्ही बी लटकत जा, हाईट वाढवा. लटकण्याशी तर, पण आता या वयात आमची हाईट वाढत नाही, पण लटकल्यानं फ्रेश वाटते, हाडे मोकळ्या एवढं आम्हाला समजते. सुनील मोरे साधारण व्यक्तिमत्व नाही आहे. 100 गावं पाणी पेल माणूस आहे, अनुभवी माणूस आहे. कोणाला कसं बोलू बच्चन द्यायचं, कोणाला कसं विषय समजून सांगायला हे त्याला समजते. पण त्याच्याकडून आज आपण मोलाचा सल्ला ऐकणार आहोत जीवनाबद्दल. आज ते 48 वर्षाचे आहेत, ते काय सांगतात, शरीर फिट ठेवायचं की नाही ठेवायचं, त्याचं आपण ऐकू. आज थोडंसं सांगा बाबा मोरे. मित्रांनो, जेवण आहे तर जीवन आहे, व्यायाम आहे तर आयाम आहे. आणि तुम्ही जर जीवनामध्ये व्यायाम करत नसाल तर तुमचा किती पैसा असला तरी तो निकामी आहे. यशाच्या शिखरावर जळायचं जर असेल तर शरीराची फिटनेस अत्यंत महत्त्वाची आहे असं मला वाटते. म्हणून मी डेली व्यायाम करतो. तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही ट्राय करून पहा. फरक जर जाणवला तर अवश्य करा, नशीन फरक जाणवला तर सोडून द्या.
त्याचं म्हणणं एकच आहे की जर शरीर फिट असेल तर तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही कितीही पैसा कमवा, शरीर फिट नाही तर तो वाया गेलेला पैसा आहे. हा त्याचा मोलाचा सल्ला आहे. मस्त रस्ता आहे, निवांत रस्ता आहे.